संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना अतिशय महत्त्वपूर्ण आणि दिलासा देणारी माहिती आता समोर आली सरकारच्या माध्यमातून. बघा, तुमच्याकडून आतापर्यंत आपण जर पाहायला गेलं तर 6,000 रुपये हप्त्याची हे मागणी केली जात होती. आता 6,000 रुपयेपेक्षा जास्त तुम्हाला हप्ता मिळाला तर होय, तर बरं आपण जर पाहायला गेलं तर 6,000 रुपये आणि 9,000 रुपये हप्ता वितरण केला जात आहे. आता बघा, हा नेमका कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे? त्याचबरोबर एप्रिल महिन्याचं अनुदान, एप्रिलचा हप्ता ज्या लाभार्थ्यांना आलेला नाही त्यांचं नेमकं काय असणार आहे, त्यांना पैसे कधीपर्यंत जमा होणार, याची माहिती हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण की भरपूरशा लाभार्थ्यांना अजूनपर्यंत पैसे जमा झाले नसतील, तर त्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. त्यामध्ये दिव्यांग असो, त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेचे कुठलेही लाभार्थी असो, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, वृत्तप कार्ड योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असो, यांच्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आहे. फक्त 2 मिनिटं व्हिडिओ पाहत चला, तुमच्या उपयोगाची आजची माहिती ठरणार आहे. परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्व शासकीय योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर बघा मित्रांनो, आपण जर पाहायला गेलो, पहा इथं ऑफिशियल आदेश निघालेला आहे. आता हा आदेश म्हणजे 6,000 रुपये व 6,000 रुपये एवढी वितरण सुद्धा केले जात आहे. आता बघा, आपण जर पाहायला गेलं तर याच्या संदर्भातील सविस्तर अपडेट हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. फक्त 2 मिनिटं पाहत चला. आणि एप्रिल हप्त्या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ऑफिशियल परिपत्रक जारी इथे थेट सूचना देण्यात आलेल्या आहे. या सूचनेत नेमका कोणासाठी येत असणार आहे? 5% निधी इथं ग्रामपंचायत स्तरावरून 5% निधी जो दिव्यांगांसाठी खर्च करायचा असतो त्याच्या संदर्भातल्या इथं सूचना देण्यात आलेल्या आहे. यानुसार पहा, जो दिव्यांग बांधवांसाठी 5%पेक्षा निधी म्हणजे 5% निधी असतो तो ग्रामपंचायत राज यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत ग्राम विकास विभाग शासन निर्णय या ठिकाणी पाहू शकता. आपल्याला जर पाहायला गेलं तर त्याचबरोबर प्रहार दिव्यांग संघटना यांच्या माध्यमातून सुद्धा याच्या संदर्भातील अगोदर जाहीर करण्यात आलेले हे एक निवेदन होतं. आता ते निवेदन जर आपण पाहायला गेलं तर 5% शेष म्हणजे जर बघा, इथं सर्व दिव्यांगांना 5% विशेष अनुदान देण्याचं हे निवेदन होतं. परंतु मित्रांनो बघा, शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली ही माहिती आहे. त्यानुसार या ठिकाणी सदर शासन निर्णयातील अनुक्रमानंतर आपण जर पाहायला गेलं तर बघा, पंचायत राज्य संस्थांनी इथं दिव्यांगांसाठी 5% खर्च निधीचा खर्च करताना इथं राबवण्यात येणाऱ्या या योजनेबाबत इथं नमूद केलेलं आहे. परंतु त्यानुसार या ठिकाणी 5% निधीचा जो आहे तो वापर दिव्यांगांसाठी करण्यात यावा, यासाठी खर्च करण्यात यावा. आता 5%ने जसं की पालन देखील करण्यात येत आहे. आता आपण जर पाहायला गेलं तर सरकारने बघू शकता तुम्ही एकूण 73 जसं की कुष्ठरोगी आणि 2,132 दिव्यांगांना 6 महिन्याचे जसं की दुसरा हप्ता जवळपास एकूण 1,74,29,000 एवढी इतकी रक्कम त्यांनी मंजूर करण्यात आलेली आहे. आपण जर पाहायला गेलं तर 73 कुष्ठरोगी आणि त्यांना प्रत्येकी 9,000 रुपये, त्याचबरोबर 8,000 इथं जसं की दिव्यांगांना म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर त्या प्रत्येक दिव्यांगांना एकूण जर आपण पाहायला गेलं तर सर्वांना 6,000 रुपये प्रति महिना सरकारतर्फे मिळावा ही मागणी करण्यात आलेली आहे. परंतु तसं होतो का, तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला थोडीफार माहिती समजून घ्यायची आहे. बघा मित्रांनो, 1 कोटी म्हणजे 91,64,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला असून हा निधीचा वापर सुद्धा झालेला आहे. दरवर्षी आपण जर पाहायला गेलं तर 120,000 म्हणजे कोटी इतके रक्कम सरकार आता मंजूर करत असते. परंतु दिव्यांगांना निधी मिळाला आहे का? अशा प्रकारचा उपक्रम, आता अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात आयोजित करण्यात आलेला आहे. नक्कीच या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेचे अभिनंदन करण्यात आले पाहिजे. कारण की बघा, दिव्यांग बांधवांना खरं तर पाहिलं तर या निधीची खूपच गरज असते. कारण की दिव्यांगांना ह्या निधीशिवाय कुठलंच आर्थिक मदत, कुठलंच आर्थिक दिलासा मिळू शकत नाही. तर हे सरकारने 6,000 रुपये आणि 9,000 रुपये दिव्यांग बांधवांना, कुष्ठरोगांना, जे काय आता लाभार्थी असणार आहे, जे काय आता गरजू लाभार्थी महिला बांधव जे असणार आहे त्यांना हे 6,000 रुपये ग्रामपंचायत निधीच्या माध्यमातून म्हणजे 5% जो त्यांना पैसे मिळावे ते देण्यात यावे. कारण की तुम्हाला जर का हा निधी मिळाला नसेल तर तुम्ही सुद्धा विचारपूस करू शकता. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे मित्रांनो. बघा, एप्रिल हप्ता जर का तुम्हाला मिळाला नसेल तर 10 ते 5 दिवस तुम्हाला वाट बघायची आहे. 100% तुमच्या खात्यावरती हे सरकारतर्फे आता पैसे जमा होणार आहे. कारण की जर आपण पाहायला गेलं तर अशा पद्धतीने कोल्हापूर नगरपालिकेच्या अंतर्गत उपक्रम इथं दिल्याप्रमाणे इथं राबवण्यात येत आहे. 6,000 रुपये पद्धतीने, 9,000 रुपये पद्धतीने अशा प्रकारे खूप मोठा आढावा घेतला जात आहे. तर तुम्हाला एप्रिल हप्ता देखील लवकरच मिळणार आहे. त्याच्या संदर्भातील फक्त शासन निर्णय जारी होण्याचा आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. अशाच शासकीय योजनांची माहिती आहे सर्वात अगोदर जर का तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.